ते मी आपल्याला दाखवतो। पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या 2013 ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्या समोर ठराव मी आपल्या समोर मांडतो। आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो। सुरू हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999 च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही। स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत। आणि त्यामध्ये काही शिवसेनेच्या घटनादुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। या प्रस्तावांना आम्ही प्रतिनिधी सभा मंजुरी देणार आहे आणि म्हणून हे क्रमाक्रमाने प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडण्याची जे सूचक आणि अनुमोदक आहेत त्यांना विनंती करतो। त्याप्रमाणे पक्ष घटना दुरुस्तीचा ठराव क्रमांक 1 आदरणीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घोषविलेले शिवसेना प्रमुख ही जी संज्ञा आहे ती घोषवण्यासंदर्भातील हा ठराव आहे। हा ठराव मांडण्यासाठी मी आदरणीय मनोहर जोशी साहेब आणि त्यांना अनुमोदन देण्यासाठी ही कार्यकारिणी असा ठराव करते। शिवसेना प्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेबांना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे। बंधू भगिनींनो, हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्ष घटनेच्या दुरुस्तीचा आहे। शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे। आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे, ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्ष घटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा जो ठराव सरांनी मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे। आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते हा ठराव पारित करावा आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे। तो आता आपण सर्वानुमते मंजूर करण्यासाठी आपल्यासमोर मी ठेवतो। आपण हात उंच करून आणि घोषणा देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा। वंदनीय हिंदुत्व सम्राट संसेनापती शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। शिवसेनेच्या पक्ष घटना दुरुस्तीचा ठराव क्रमांक 2 शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम यांना विनंती करतो। तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तरतुदीनुसार शिवसेना पक्षाची संघटनात्मक संरचना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद जरा ऐकून घ्या, निर्माण करणे आवश्यक आहे। जरा शांतता। ही जरा महत्त्वाचा ठराव आहे, जरा शांत राहा, मीडियाला कळू देत। शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल। शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ही 5 वर्षासाठी असेल असा ठराव या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतोय। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे
म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठरावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आपला विनंती करतो. धन्यवाद. याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना पद पक्षप्रमुख हे कायद्याने जसं आपल्याला शिवसेना हवं पक्षप्रमुख जे होतं ठरावामध्ये त्या दिलं आहे, पद्धतीने आपण या प्रतिनिधी या सभेत ठरावाला कार्यकारिणी अनुमोदन सभेमध्ये मंजूर करून देण्यासाठी घेतलेलं आहे. गजानन कीर्तीकर यांना विनंती. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 2 एकच मिनिट फार शिवसेना महत्वाचं आहे. पक्षप्रमुख हे पद महाराष्ट्रातल्या लोकांना शिवसेनेमध्ये कळलं पाहिजे जर आवाज नको. निर्माण करण्यासाठी त्याची मुदत 5 वर्ष असण्यासाठी प्रतिनिधी सभा त्यांची निवड करण्यासाठी अशा तऱ्हेचा हा ठराव आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलेला आहे. त्याला मी अनुमोदन देतो. शिवसेना पक्ष घटनेच्या दुरुस्तीचा हा ठराव क्रमांक 2 माननीय रामदास कदम यांनी मांडला आणि माननीय गजानन कीर्तीकर यांनी त्याला अनुमोदन दिलं. शिवसेना पक्ष घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा हा प्रस्ताव मी आता आपल्यासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे. हा मंजूर असल्याबद्दल आपण हात उंचावून माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हा ठराव एकमताने मंजूर झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि आता इथून पुढे पक्षाचे सर्व अधिकार सर्वोच्च अधिकार असलेलं शिवसेना पक्षप्रमुख पद हे या घटनेमध्ये निर्माण झालेलं आहे असं जाहीर करतो. पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3 शिवसेना पक्ष घटनेतील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला वर्किंग प्रेसिडेंट जे आपण 2003 मध्ये निर्माण केलं होतं ते पद रद्द करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे आणि तो मांडण्याची मी सन्माननीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांना विनंती करतो. कार्यकारिणी असा ठराव करते. शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे. ठराव क्रमांक यांनी जो 3 मांडलेला आहे वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यासंदर्भात त्यास मी अनुमोदन देत आहे. हा प्रस्ताव सुद्धा आपण मंजूर करण्यासाठी आपली संमती द्यावी. धन्यवाद. हा ठराव क्रमांक 3 कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद रद्द करण्यात येत आहे. हा मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाध्यक्ष म्हणून असलेले सर्व अधिकार यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांकडे सोपविण्याचा हा ठराव आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी गजानन कीर्तीकर यांना विनंती करतो. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 4 ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्षघटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील. पक्षघटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखाकडे असतील असा ठराव मी हा कार्यकारिणीसमोर मांडतो. हा ठराव सगळ्यात माननीय महत्त्वाचा दिवाकर ठराव राव. होता आपल्या केसमध्ये आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना अधिकार नाहीत कारण बाळासाहेबांना जे अधिकार होते ते आता उद्धव साहेबांना नाही आहेत. 1999च्या घटनेप्रमाणे हे अधिकार फक्त बाळासाहेबांना होते. आपण ते अधिकार 2013च्या आपल्या कार्यकारिणीमध्ये सगळेच्या सगळे अधिकार हे शिवसेना प्रमुखांचे जे अधिकार होते हे सगळे अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे कोणालाही नेमण्याचा कोणालाही काढण्याचा अधिकार हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आहे. हा पुरावा ते नाकारत होते आणि त्याच्या आधारावरती त्यांनी हा खोटा निकाल दिलेला आहे. मंजुरी. आपण सर्वांनी हात उंचावून मंजुरी द्यावी. ठराव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद.
आणि हे सगळी कागदपत्र मी जी निवडणूक आयोगाकडे किंवा राहुल नार्वेकरांच्या ट्रायब्युनलकडे दिली होती त्याची ही पोचपावती आहे आणि या पोचपावतीवरती 13 मार्च 2013 असा रिसिव्हचा स्टॅम्प आहे आणि हा कागद त्यांच्याकडे आम्ही त्याच दिवशी दिलेला आहे, परंतु हा कागद त्यांच्याकडे नाही आहे अशा पद्धतीचं ते सांगतायत. म्हणून आपल्या जनतेच्या न्यायालयात हा कागद याची खरा खोटा काय निकष लावायचे आहेत हे आता जनतेने लावावेत आणि म्हणून आपल्याकडे हे आम्ही पाठवत आहोत. हे स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो. पण त्या अगोदर या सगळ्या प्रक्रियेची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते 5 वर्षानंतर. ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली, अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती. त्या प्रक्रियेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. व्यासपीठावर बाळकृष्ण जोशी निवडणूक प्रक्रिया, पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो. निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती. त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत. माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करीत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी 14 पदांपैकी मी 9 पदांसाठी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यासाठी माझ्याकडे 9 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे मी या सर्व उमेदवार हे निवडून आले असे घोषित करीत आहे. त्यांची नावं खालीलप्रमाणे आहे. माननीय डॉक्टर श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय श्री दत्ताजी नलावडे, माननीय श्री लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री संजय राऊत आणि माननीय श्री गजानन कीर्तीकर. या 9 लोकांचे अर्ज आल्यामुळे मी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. शिवसेना उपनेते म्हणून 21 पदांसाठी मी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यामध्ये मला 21 अर्ज माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या 21 उपनेत्यांची मी नावं घोषित करीत आहे. श्री अनंत गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिर्लेकर, श्री राम बंकाल, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री विलास अवचट, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री सुरेश प्रभू, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी आणि श्री विजय कदम. हे 21 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत आणि ते 21 लोक निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. या प्रतिनिधी सभेला उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा थोडक्यात गोषवारा 1 मिनिटात आपल्याला दाखवतोय. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय, आभार मानतो आहे. एक मोठी जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहात. मगाशी गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचा उल्लेख झाला.
आणि या उल्लेखामध्ये 2003ला जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली, जिथे माझा किंबहुना माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये, त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते, नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडलंय तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना? आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय, जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना? आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना? नाही, विचारलेलं बरं, कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको. आणि ह्या सगळ्याची पोच आपण निवडणूक आयोगाला दिल्याची पोच आपल्याकडे आहे. ती पोच देखील आपल्याला दाखवतोय. हे बघा, तारीख त्याच्यावरती 13 मार्च 2013 ही तारीख, 3 मार्च 2013 ही तारीख आहे. रिसिव्ड भारत निर्वाचन आयोग. हे सगळं तुमच्यासाठी दाखवतोय का? आणि हे सगळे त्यांचे रिसिव्ड केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या ह्या सह्या आहेत. इकडे आहे, हे बघा, इथपासून ते इथपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोसिजरने ज्या सह्या जातात त्या सह्यांचा कागद मी आपल्यासमोर ठेवतोय. हाच कागद आपण निवडणूक आयोगाला सादर केला होता. म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे म्हणण्याचा अधिकार नाही की तुम्ही निवडणूक आयोगाला घटना दिलेली नाही, ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख केलं, बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांकडे दिल्याचा हा ठळठळीत पुरावा आहे. आणि मला असं वाटतं की हीच आपली जिंकण्याची 100% गॅरंटी आहे. 23 जानेवारीला सभा झाली, 28 जानेवारीला सबमिशन केल्याची तारीख पण आहे. नाही, त्याचा रिसिप्टच नाही. आम्ही ताबडतोब आपली सभा झाल्याच्या नंतर दिली. या व्यतिरिक्त आपल्याला मान्यता आहे, म्हणजे शिवसेना पक्षाला मान्यता आहे. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे. याचे वेगवेगळे पुरावे मी आपल्यासमोर देतो. फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन इलेक्शन ऑफ व्हेरियस पार्टीज, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पॉलिटिकल पार्टी शिवसेना, डेट ऑन विच द लास्ट इलेक्शन हेल्ड 23/01/2013. आता ही तारखेला निवडणूक झाली हे त्यांना कसं कळलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांच्या रेकॉर्डवर कसं आलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे टोटल नंबर ऑफ 186 ॲज पर द लिस्ट अटॅच. म्हणजे आपल्या प्रतिनिधी सभेमध्ये किती लोक होते त्या सगळ्यांची लिस्ट आपण सबमिट केलेली आहे, ती लिस्ट आपण दिलेली आहे. आणि त्यांनी त्याला सगळं हे डेट ऑफ विच नेक्स्ट इलेक्शन ड्यू म्हणजे जानेवारी 23, 2018 हे सगळं त्यांच्याकडे कसं गेलं? मिंदे गटातलं तर कोणी नेऊन दिलं नाही ना. हे आपण नेऊन दिलेले कागद आहेत, अधिकृतपणे आपल्या पक्षाने दिलेले कागद आहेत, जे आज ते नाकारतायत आणि खोटं सांगतायत की आमच्याकडे तुमची कुठलीही रेकॉर्ड नाही आहे. मग तुम्हाला कसं कळलं की आमचा पक्ष शिवसेना आहे, या पक्षाचे अध्यक्ष आहेत, या पक्षाची प्रतिनिधी किती मेंबर आहेत आणि तुमची पुढची इलेक्शन कधी आहे याची तारीख हे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं कागद आहे. हा कागद हा अधिकृत कागद आहे, हा कुठलाही खोटा कागद नाही. हा कागद कोणी तपासू शकतं आणि ह्या कागदाच्या आधारावरती त्यांनी दिलेला निकाल चुकीचा कसा आहे हे सिद्ध करणारा हा कागद आहे. या व्यतिरिक्त पुढचा हा कागद अधिकृत त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना लिहिलेलं पत्र आहे. उद्धव ठाकरे अध्यक्ष शिवसेना, कधी आहे? 5 जुलै 2016. याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे की आमचे अध्यक्ष कोण आहेत? निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थातील आगामी निवडणुका संदर्भात राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणून बोलवत आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांना माहिती आहे. आणि तरी सांगतात की 1999च्या नंतर आमच्याकडे काहीच नाही आहे.
पुढचे हे सगळे कागदपत्र आहेत. हे पण पत्र आहे, हे 10 जून 2017 याच्यामध्ये देखील त्यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये जे काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे जे काही निर्णय होते किंवा त्याच्या संदर्भातले होते, इथे खाली उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर. हे सगळे कागदपत्र आपल्याला का दाखवतोय? कारण जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, तेच सगळं ठरवू शकतात. वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातनं जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013ची घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यामुळे दिलेला इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय कसा चुकीचा होता. ज्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती राहुल नार्वेकरांचा सगळं त्यांनी त्याचा बेस घेतला, म्हणजे मूळ पायाच त्यांना जो चुकीचा होता तो आपण आता सिद्ध केलेला आहे. यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 2018 झाली.